आज आपण अळूची पानाची आणि देठाची भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी अर्धी वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे. अळूचे 8-10 देठ घेतलेले आहेत. लसूण, मिरची आणि चिंच चवीप्रमाणे घेतलेली आहे. 8-10 पाने घेतलेले आहेत. तर इथं मी आता अळूचे देठ व्यवस्थित साफ करून मी कट करून घेणार आहे. अळूचे देठ कसे साफ करायचे हे जर कोणाला माहिती नसेल तर मला कमेंट करा. मी तसं त्याचा व्हिडिओ टाकीन. त्याच्यानंतर मी 8 ते 10 अळूची पाने चिरून घेतलेली आहेत. छान बारीक चिरून घेतलेली आहेत. अळूची पाने चिरून झाल्यानंतर मी एका पातेल्यामध्ये देठ आणि पाने दोन्ही गोष्टी टाकून त्यामध्ये हरभरा डाळ टाकून छान भाजी शिजवून घेणार आहे. भाजी शिजायला टाकलेली आहे. आपण आता तोपर्यंत वाटण करून घेऊ. वाटण करताना 8 ते 10 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, एक लसणाचा गड्डा घ्यायचा, भरपूर कोथिंबीर टाकायची आणि त्याचं वाटण बनवून घ्यायचं. फोडणीसाठी तुम्हाला काय घ्यायचं आहे तर त्याला साधी तुम्ही जिरे मोहरीची फोडणी टाकू शकता. परंतु जर अर्धा चमचा मेथीदाणे, अर्धा चमचा बडीशेप, सुक्या मिरच्या 2-3 असे जर फोडणीला तुम्ही टाकले तर त्यांनी जास्त टेस्टी लागतं. सोबत तुम्ही जिरे मोहरीही टाकू शकता. भाजी छान शिजलेली आहे. आता त्यामध्ये मी अर्धी वाटी बेसन पीठ टाकणार आहे, जेणेकरून ती भाजी, डाळ आणि बेसन पीठ हे सगळं एकसंध होऊन छान शिजून येईल आणि ती भाजी मी घोटून घेणार आहे बेसन पिठामध्ये. तर आता आपण फोडणी करतोय. फोडणीमध्ये मी तेल टाकलेलं आहे. हवं असल्यास जिरे मोहरी टाका, परंतु मी इथं टाकलेली नाही. मी मेथीचे दाणे, बडीशेप, सुक्या मिरच्या आणि जे आपण कोथिंबीर, लसूण, मिरचीचं वाटण केलेलं आहे ते टाकून छान परतवून घेणार आहे. कच्चा वास जाईपर्यंत छान परतवून घ्यायचं. त्यामध्ये आपण कढीपत्ता, हिंग टाकून घेणार आहे. यानंतर तुम्ही बघू शकता त्यामध्ये मी घोटलेली भाजी टाकलेली आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर पातळ भाजी करायची असेल तर जास्त पाणी टाका किंवा जराशी लपतबी पाहिजे असेल तर अंगापुरतं पाणी टाका. आणि आता आपली भाजी तयार झालेली आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि चिंचेचा कोळ टाकून घ्या. थोडासा चवीप्रमाणे गूळ आणि गोडा मसाला टाका. एक नंबर अशी भाजी तयार झाली असेल आणि नक्की ट्राय करून बघा. आणि अळूच्या भाजीचे फायदे पण खूप आहेत. लहान मुलांनाही ती समजावून द्या. खूप पौष्टिक अशी भाजी असते ही. पावसाच्या सीझनमध्ये बऱ्यापैकी जास्त येते. तुम्ही खाल्ली पाहिजे. खूप छान अशी भाजी तयार होते. एकदा ट्राय करा आणि मला नक्की कमेंटद्वारे सांगा की तुम्हाला भाजी कशी वाटली.